मिरजेत शिवसेना उबाटा पक्षाचे मालमत्ता कर विरोधात आंदोलन, उपायुक्त यांना दिले निवेदन। सांगली, मिरज, कुपवाड शहर हे अत्यंत छोटी व्यापारपेठ आणि कोणत्याही प्रकारचे मोठे मोठे उद्योगधंदे उद्योजक या ठिकाणी नसल्याने नागरिकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे। शहरातील नागरिकांचे राहणीमान सर्वसाधारण असल्याने या ठिकाणी कसे बसे ते उदरनिर्वाह करतात। मुंबईसारख्या ठिकाणी मोठमोठे उद्योगधंदे व तेथील आर्थिक परिस्थिती चांगली असून सुद्धा त्या ठिकाणी मालमत्ता कर हे आपल्यापेक्षा कमी लावण्यात येते। मात्र आपल्या महानगरपालिका प्रशासनाकडून मालमत्ता कर वाढवण्याचा प्रस्ताव महासभेसमोर ठेवून करवाढीचा प्रस्ताव मंजूर करून घेण्याचा घाट घातला जातोय। हे या महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्यावर अन्याय करणारा असून सध्या नव्यानं कोणतीही मालमत्ता कर आकारणी करू नये यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन करून उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले। तसेच वकार भाग मंडले पेट्रोल पंपासमोरील ड्रेनेज लाईन गेली कित्येक वर्ष काम बंद ठेवण्यात आले, ते आज तागायत पूर्ण करण्यात आलेलं नाहीये। या ठिकाणी ड्रेनेजच्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। अद्यापही नागरिकांना 24 तास स्वच्छ पाणी, ड्रेनेजची व्यवस्था, आरोग्य सेवा, औषधं, फवारणी, पार्किंग व्यवस्था, सुलभ शौचालय, नियमित कचरा उठाव अशा अनेक सुविधा मिळत नसल्यानं नव्यानं कोणत्याही प्रकारची कर आकारणी करण्यात येऊ नये, अन्यथा महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। यावेळी तानाजी सातपुते, चंद्रकांत मेंगुरे, महादेव हुलवान, नीता औटी, ओंकार जोशी, कामन्ना हुलवान, अजिंक्य हाके, अनिल हुलवान, संभाजी हुलवान, बबन गायकवाड आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेतील सर्व जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आज नवीन वर्षाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आम्ही आज मिरजमध्ये जे मालमत्ता घरपट्टी कर बाबत आम्ही आज इथे आयुक्त उपायुक्त मॅडमला आम्ही जी काही घरपट्टी 5 वर्षामध्ये 300 पट वाढ झाली त्यासाठी अन्याय झालेला आहे। त्या मिरजेतल्या, सांगलीतल्या, कुपवाडच्या जनतेवर अन्याय झाला आहे, म्हणून ही घरपट्टी विरोधात आज आम्ही पहिल्यांदा निवेदन देतोय। तर ह्याने निवेदनाचा स्वीकार करून जी काय अ गट ब गट नसताना क गट असताना महापालिका ही 300 पट वाढ कशा पद्धतीने घेतात हे आज आम्ही तिथं जबाब विचारला आहे। मिरजेतले आमचे दोन्ही शहर प्रमुख आणि मी तानाजीदादा सातपुते आम्ही अशा पद्धतीनं आज उपक्रम सुरू केला आहे। जी काही सुखसुविधा लोकांना पाहिजे आहे त्या सुखसुविधा महापालिका देते का? ती देत नाही आहे। मग तुम्ही कुठल्या पद्धतीनं आकारणी करता इतकी? एक प्रायव्हेट कंपनीला तुम्ही टेंडर देताय, ते पण संभाजीनगरची प्रायव्हेट कंपनी होती, तिथल्या लोकांचे काय हाल हालात आहे ते माहीत नाही। गोरगरिबांवर हे अन्याय झाला आहे, कारण गोरगरिबांना जी काही नोटीस दिलेली असती ते पण माहीत नाही, हरकती घेत असतात ते सुद्धा माहीत नाही आहे, आणि हरकती कशा पद्धतीने घ्यायच्या असतात ते सुद्धा माहीत नाही आहे। ह्याने म्हणतात हरकती घेण्यासाठी आम्ही ही मुदत दिल्या दिले की, पण तुम्ही त्या गल्लीमध्ये तुम्ही नोटीस लावल्या का? बोर्ड लावल्यात का? किती लोकांना माहीत आहे? कारण कित्येक लोक अशिक्षित आहेत अजून सुद्धा। तर माझी सर्वांना एक तुम्हाला विनंती आहे, कुणाला जनतेला काय वाटत असेल तर शिवसेनेशी तुम्ही संपर्क साधून हरकती घ्यायच्या असतील तर आपण घेऊन की जी काय आपली वाढ झाली आहे, मागची घरपट्टी किती होती, आताची घरपट्टी किती आहे, प्रत्येकाला तुम्ही आकारणी कशा पद्धतीची केली, तुम्ही एकतर पत्र्याच्या घराला कशी आकारणी केली, कौलाच्या घराला कशी आकारणी केली, स्लॅबच्या घराला आकारणी किती केली, हा निष्कर्ष तुम्ही किती पद्धतीने तुम्ही चार्ज केला ते पण तुम्ही सर्व दाखवलं पाहिजे जनतेला। कारण जनतेच्या पैशावर तुम्ही महापालिका चालते तर जनतेला तुम्ही सांगणं गरजेचं आहे। तर जे आपलं मुंबईतली महापालिका अ गटची असून 500 स्क्वेअर फीट पर्यंत त्यांना कर मागताय, घरपट्टी नाही आहे, तर तुम्ही कुठल्या निष्कर्षावर ही घरपट्टीची आकारणी करायला आहे 300 पट वाढीची? तर आमचा हा विरोध राहील। आणि त्याच पद्धतीने मिरजमध्ये कितीतरी विषय थांबलेले आहेत, जे वकार भागमध्ये ड्रेनेजची जी खोदकाम चालू आहे, गेले 5 वर्ष तिथं खोदकाम चालू आहे, तर लोक तिथल्या अक्षरशः जनता वैतागल्या, त्यांना जाण्यासाठी सुद्धा रस्ते नाही आहेत, तर ते चिखलातून जातात, त्यांनी काम करतात। तसंच मिरजमध्ये जी छत्रपती शिवाजी महाराज रोड आहे तिथं रोडची दैनंदिन अवस्था आहे, कित्येक वर्ष तो तसाच रस्ता पडलेला आहे। आता स्ट्रीट लाईट लावल्या तर त्या लाईटा चालू नाही आहेत, मग तुम्ही काय सुखसुविधा देता काय? तरी तशाच असे कित्येक विषय मिरजमध्ये आहेत। तर भाजी मार्केटचा प्रश्न आहे, आज रस्त्यावर तिथं सगळे भाजी मार्केटचे सर्व बागवान लोक असू देत किंवा तिथले शेतकरी लोक असू देत रस्त्यावर बसतात, त्या लोकांना तिथं ढास चावतात। तर ते खंडकमधलं मार्केट उभारण्यासाठी 30 वर्ष झालं विषय चालू आहे। महापालिकेने पहिलं तिथं लक्ष द्यायला पाहिजे, लोकांना बसण्यासाठी आणि जनतेला व्यवस्थित मार्केटिंग करून तिथं व्यवस्थित लोकांना
जे काय खरेदी करायला यायला पाहिजे ते येईल. असलं काय कुठलाही उपक्रम नाही आहे. नुसतं उठायचं, घरपट्टी आकारणी करायची आणि जे काय आहे ते महसूल कुठं जाते आम्हाला पण माहीत नाही आहे. पण आम्ही एक सुज्ञ नागरिक आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून आता आम्ही पहिल्यांदा सर्व आमचे शिवसैनिक आम्ही जाब विचारण्यासाठी आज महापालिकेत आज नवीन वर्षाची सुरुवात केलेली आहे. असंच समतानगरमध्ये झाडांच्यासाठी जी का लोक कोण येतात अर्ज देतात झाड तोडायचं नाही. अरे झाड कोण तोडा म्हणते? जिथं लाईट वरती आहे, जे रस्त्यावर पडणारे आहेत तर लोक तसंच एक वायर तुटून